आणि आता पुढची बातमी आहे ती मनसेच्या गोटातून। मनसेचं शिबिर होतं इगतपुरीमध्ये आणि त्यासाठी राज ठाकरे शिबिराच्या ठिकाणी दाखल झालेले आहे। इगतपुरीमध्ये 3 दिवसीय शिबिर असणार आहे। पदाधिकारी मनसेचे तिथे उपस्थित आहेत। त्यासाठी आता राज ठाकरे सुद्धा दाखल झालेले आहेत। संघटनात्मक बांधणी आणि पुढील निवडणुकांच्या दृष्टीने ही बैठक हे शिबिर महत्त्वाचं मानलं जातं आहे। काही वेळापूर्वीच आदित्य ठाकरे तिथे दाखल झाले आणि आता राज ठाकरे ही शिबिरात दाखल झालेले आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, राज ठाकरे इगतपुरीत दाखल झालेत, काय अधिक माहिती? हेमाली, आजपासून 3 दिवस मनसेचं शिबिर हे इगतपुरीमध्ये होत आहेत। इगतपुरीतील कॅमल व्हॅलीमध्ये हे शिबिर होत आहेत आणि आपण जर बघितलं तर आता काही वेळापूर्वीच राज ठाकरे इथे दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी इथे अमित ठाकरे आलेले होते, त्यांच्यासोबत बसेसमधून सर्व पदाधिकारी हे देखील आलेले होते आणि सर्वजण राज ठाकरेंची प्रतीक्षा करत होते। त्यानंतर आपण बघितलं तर आता राज ठाकरेंचं एकला आगमन हे झालेलं आहे। खरं तर आजपासून हे शिबिर होणार आहे। 3 दिवसाचं हे शिबिर आहे आणि यामध्ये खास करून म्हणजे आपण बघितलं तर पक्ष संघटना मजबूत करणे सध्या मनसेसमोर मोठं आव्हान देखील आहे। यासोबतच काही दिवसांपूर्वीच मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आलेले होते। त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये देखील दोन्ही बंधू एकत्र असणार का याकडे करता सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती राज ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत देखील चर्चा करतील असं देखील बोललं जात आहे। या शिबिराला खास करून राज्यभरातील जे प्रमुख पदाधिकारी आहेत म्हणजे पक्षाचे नेते, प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस आणि काही शहराध्यक्ष असे जवळपास 120 जणांना इथे बोलण्यात आलेलं आहे। हे संपूर्ण जे रिसॉर्ट आहेत तेच इथे बुक हे करण्यात आलेलं आहेत आणि या शिबिराला आता आजपासून सुरुवात ही झालेली आहे। दरम्यान यामध्ये आता जे आगामी आपण जर बघितलं तर मुंबई महापालिका निवडणूक आहे देखील ठाकरेंसाठी अत्यंत महत्त्वाचे असे आहेत। त्या पाठोपाठ स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील, इतर महापालिका असतील, जिल्हा परिषद असतील, या देखील आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता पुढे पक्षाची भूमिका काय असणार आहे याची रणनीतीच या शिबिरामध्ये ठरवली जाईल अशी देखील चर्चा आहेत। आता राज ठाकरे या शिबिरामध्ये पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत, त्यांना संबोधित देखील करणार आहेत आणि यामध्ये आपण बघितलं तर इतर कोणत्याही कार्यकर्ता इथे बोलण्यात आले नाहीत। गुप्त असे हे शिबिर आहेत। यासोबतच प्रसार माध्यमांना देखील इथे मध्ये परवानगीही देण्यात आलेली नाही आहे। हेमाली, हे शिबिर 3 दिवस असणार आहे। 3ही दिवस राज ठाकरे इथं मार्गदर्शन करणार आहेत का, त्याबद्दल काही माहिती? 3 दिवस हे शिबिर सांगण्यात आले आहेत हेमाली। मात्र आपण बघितलं तर आत्ता राज ठाकरे हे आलेले आहेत, त्यामुळे आज खरं तर आज पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत। मात्र उद्याचा जवळपास संपूर्ण दिवस ते पदाधिकाऱ्यांसोबत चर्चाही करणार आहेत आणि परवा देखील कदाचित सकाळी ते बैठका देखील हे घेऊ शकतात। मात्र अधिकृत आपण बघितलं तर इतर देखील जे पदाधिकारी आहेत, प्रमुख नेते आहेत, त्यांना देखील प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार हा देण्यात आलेला आहे। त्यामुळे ते देखील प्रसारमाध्यमांशी काहीही बोलत नाही आहेत। मात्र आता राज ठाकरे इथे आलेले आहेत आणि आज ते चर्चा करतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्की, धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।